जेव्हा युरिन इन्फेक्शनचा त्रास, लघवीला होणारा त्रास हा खूप जास्त प्रमाणात वाढतो, लघवीचं इन्फेक्शन हे खूप जास्त होतं, जेव्हा लघवी करताना प्रचंड वेदना होतात, लघवी लालसर आल्यासारखी वाटते किंवा लघवीतून रक्त आल्यासारखं वाटतं, तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे हाच योग्य सल्ला ठरतो. इन्फेक्शन जेव्हा खूप जास्त वाढतं त्यावेळी डॉक्टरांकडून काही अँटीबायोटिक मेडिसिन्स दिले जातात. त्याचपैकी एक टॅबलेट झेनफ्लॉक्स UTI. नावामध्ये समजतं की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी वापरली जाणारी ही गोळी ही खूप प्रभावीपणे युरिन इन्फेक्शन कमी करण्याचं काम करते. आज आपण झेनफ्लॉक्स UTI टॅबलेट विषयीची माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. टॅबलेट झेनफ्लॉक्स UTI ज्याचे की इन्ग्रेडियंट आहेत ओफ्लॉक्झेसिन आणि फ्लॅक्झेट. आता आपण बघूया की टॅबलेट झेनफ्लॉक्स UTIचा उपयोग हा कशा प्रकारे होतो. ह्याच्यामध्ये असणारं ओफ्लॉक्झेसिन हे एक अँटीबायोटिक आहे, तर फ्लॅक्झेट हे अँटीस्पास्मोडिक आहे. ओफ्लॉक्झेसिन हे अँटीबायोटिक असल्यामुळे ते बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवतं, बॅक्टेरियाला प्रतिबंध आणतं आणि इन्फेक्शन कमी करायला मदत करतं. त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शनमध्ये होणारा त्रास, होणाऱ्या प्रचंड वेदना, जळजळ, डिस्कम्फर्ट हा कमी येतो आणि युरिन इन्फेक्शन कमी येण्यासाठी खूप मदत होते. ह्याच्यामध्ये असणारं फ्लॅक्झेट हे एक अँटीस्पास्मोडिक आहे, जे आपल्या युरिनरी ब्लॅडरच्या स्नायूंना शिथिल करतं, रिलॅक्स करतं आणि त्याच्यामुळे वारंवार लघवीला येणे, लघवी कंट्रोल न होणे, थोडी लघवी होणे आणि त्यावेळेस प्रचंड वेदना होणे, तर ह्यामध्ये आराम मिळतो आणि ह्याचं प्रमाण खूप कमी येतं. आता आपण बघूया की याचा डोस कशा प्रकारे आहे. टॅबलेट झेनफ्लॉक्स UTI हे एक प्रिस्क्रिप्शन मेडिसिन आहे. हे आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये डॉक्टर युरिन इन्फेक्शनची तीव्रता किती आहे त्याच्यावरती डोस ठरवतात. तो तुम्हाला 5 ते 7 दिवसांपर्यंत दिला जाऊ शकतो. टॅबलेट ही दिवसातून 2 वेळा सकाळी आणि रात्री जेवणानंतर घ्यायची आहे. आता आपण बघूया की ह्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का. तर काही लोकांमध्ये उलटी, मळमळ, पोटदुखी ह्यांसारखे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. टॅबलेट घेताना कोणती काळजी घ्यायची आहे. टॅबलेट झेनफ्लॉक्स UTI डॉक्टर जेव्हा तुम्हाला चालू करणार असतील तर तुम्हाला कोणतीही मेडिकल हिस्ट्री असेल, किडनी, लिव्हर ह्याच्याशी रिलेटेड कोणती समस्या असेल तर त्याची पूर्वकल्पना डॉक्टरांना द्या. प्रेग्नन्सीमध्ये ही टॅबलेट असुरक्षित आहे. ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्ही ही टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ शकता. तर ही होती टॅबलेट झेनफ्लॉक्स UTI विषयीची माहिती. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ची लक्षणे काय काय आहेत, त्याची कारणे काय काय आहेत आणि वारंवार हे युरिन इन्फेक्शन होऊ नये ह्यासाठी कोणती काळजी घ्यावी ह्याच्यावरचा एक संपूर्ण सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला जर त्याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर प्रियांकाज फार्मसी या चॅनलमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर युरिन इन्फेक्शनमध्ये पाण्याचा इंटेक जास्त करा, पाणी जास्त प्या की ज्याच्यामुळे जे काही बॅक्टेरिया असतील ते फ्लश आउट होण्यासाठी मदत होईल आणि युरिन इन्फेक्शन कमी होईल. तर ही होती झेनफ्लॉक्स UTI विषयीची सोपी आणि योग्य माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच औषधविषयक व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्रियांकाज फार्मसी हे YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.